नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आज दिनांक 1 ऑक्टोबर 2020 आपण या महिन्याची सुरुवात एका महत्त्वाच्या भरतीबाबतची माहिती घेऊन करणार आहोत। महाराष्ट्र पोस्ट विभाग यांच्यामार्फत मेगा भरती किंवा महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आज आपण याबाबतच डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। जरी महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत भरतीसाठी स्थगिती आलेली असेल किंवा भरती होत नसल्या तरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट विभागामध्ये तुम्हाला फक्त महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एक महत्त्वाची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर चॅनल नवीन असाल, महाजॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नक्की करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत मिळत असतात। सबस्क्राईब केल्यानंतर त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही भरती महत्त्वाची असल्यामुळे तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर कमेंट करून विचारू शकता। त्या संपूर्ण क्वेश्चनचा तुमच्या मी एक नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे, त्यामुळे मेक शुअर की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करताय व त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करताय। ही भरती संपूर्ण प्रकारे आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये बघा मित्रांनो, नंबर ऑफ व्हॅकन्सीज, मेल गार्ड किंवा कोणकोणत्या व्हॅकन्सीज आहेत याबाबत डिटेल माहिती घेण्या अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे मी या भरतीबाबतचे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करू शकतो। त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की किती महत्त्वाची भरती ही तुमच्यासाठी किंवा किती महत्त्वाची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। त्यानुसार बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे त्यासाठी एकूण जागा जी आहेत ते 1076 जागांसाठी नंबर ऑफ वॅकन्सी आहेत। आता इतक्या मोठ्या प्रमाणात ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर यामध्ये पात्रता तुम्ही बघितली तर 10वी पास, 12वी उत्तीर्ण किंवा 12वी पास असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। हे क्वालिफिकेशन जे आहे ते बेस क्वालिफिकेशन आहे, अर्थात हे तुमचं क्वालिफिकेशन जरी असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करण्यासाठी एलिजिबल आहात। तिसरं जे आहे ते मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी ठिकाण। आता आपण माहिती आहे आपल्याला, महाराष्ट्रामध्ये अनेक कॅन्डिडेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या जॉबसाठी अप्लाय करत नाहीत, कारण त्याचं नोकरी ठिकाण असतं ते महाराष्ट्राबाहेर असतं। मात्र या ठिकाणी तुम्हाला नोकरी ठिकाण हे फक्त महाराष्ट्रामध्ये असणार आहे। चौथी महत्त्वाची गोष्ट, यासाठी परीक्षा ठिकाण हे सुद्धा फक्त महाराष्ट्रामधले आहेत। कोणकोणती परीक्षा ठिकाण आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल करण्याचीही कोणती गरज नाही। तुमच्या जवळचे 2 प्रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी जॉब एक्झाम सेंटरसाठी देऊ शकता। त्यानंतर 5वी महत्त्वाची गोष्ट, पात्र उमेदवार फक्त महाराष्ट्रामधील असणे आवश्यक आहे। अर्थात जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तरच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे। तुम्हाला मराठी येणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। 10वी पर्यंत तुमचा मराठी हा विषय असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार मेल फिमेल कॅन अप्लाय, हे दोन्ही कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी, मेल कॅन्डिडेट सुद्धा आणि फिमेल कॅन्डिडेट सुद्धा। त्यानंतर 7वं महत्त्वाची गोष्ट, वेतन हे तुम्हाला पे मॅट्रिकनुसार मिळत आहे। या अगोदर आपल्याला माहितीच आहे की GDS साठी महाभरती झालेली होती, त्यासाठी पे मॅट्रिक्स इतकं अट्रॅक्टिव्ह नव्हतं। मात्र यासाठी ज्या पोस्टसाठी तुम्हाला जे पे मॅट्रिक्स मिळणार आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या पे मॅट्रिक्सनुसार मिळणार आहे। आणि 8वी महत्त्वाची गोष्ट, परीक्षा स्तर एक्झाम लेवल तुमची 10वी आणि 12वीच्या डिपेंडन्सीवर असणार आहे। अर्थात 10वी आणि 12वीची जी लेवल असते त्यानुसार तुमचा क्वेश्चन पेपर असणार आहे। त्यामुळे संपूर्ण चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी ओव्हरऑल या ठिकाणी मिळत आहे। हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर। आता आपण बघूया डिटेलमध्ये कशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये बघा, पदाचे नाव, पात्रता व जागा। एकूण पोस्टमन पदासाठी 12वी उत्तीर्ण तुम्हाला असणे आवश्यक आहे। अर्थात हे शॉर्टमध्ये आपण बघतोय, डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत। हे फक्त ओव्हरव्ह्यू तुम्ही घेऊ शकता। 1029 जागा आहेत। मेलगार्डसाठी 12वी उत्तीर्ण बेस क्वालिफिकेशन 15 जागा आहेत। MTS साठी 10वी उत्तीर्ण बेस क्वालिफिकेशन 32 जागा आहेत। अशा टोटल 1076 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। क्वालिफिकेशन आपण बघूया। यानंतर मित्रांनो, आपण पोस्टमन आणि मेलगार्ड ही एकच पोस्ट मानणार आहे आणि MTS ही दुसरी पोस्ट मानणार आहे। त्यानुसार बघा, क्वालिफिकेशनच्या अगोदर डेट्स फॉर सबमिशन, सर्वात महत्त्वाच्या डेट्स ज्या आहेत त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची शेवटची तारीख जी आहे ती 3/11/2020 या अगोदर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। 5/10/2020 पासून यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते सुरू होतील। त्यानंतर यासाठी मित्रांनो पे स्केल बघा, पोस्टमन मेलगार्डसाठी पे मॅट्रिक्स सिव्हिल एम्प्लॉयसाठी बघा 21,700 ते 69,100 लेवल 3 मधली सॅलरी आहे। मल्टीटास्किंग स्टाफसाठी पे मॅट्रिक्स सिव्हिलियन एम्प्लॉय पे लेवल 1 18,000 ते 56,000 मिळत आहे। अर्थात अप्रॉक्सिमेटली तुम्हाला पहिल्या पदासाठी अराउंड 35,000 आणि दुसऱ्या पदासाठी अराउंड तुम्हाला 25 to 30,000 सॅलरी या ठिकाणी मिळू शकते स्टार्टिंगला पर मंथ। एक चांगला अट्रॅक्टिव्ह पे मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो आपण क्वालिफिकेशन बघायला सुरुवात करूया। पोस्टमन आणि मेलगार्ड जे पहिले पद आहेत त्यांच्यासाठी बघा, पहिला क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला 12th स्टँडर्ड पास फ्रॉम अ रेकग्नाइज बोर्ड, अर्थात 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर मराठी इज अ लोकल लँग्वेज फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड मराठी अँड कोकणी आर लोकल लँग्वेज फॉर द स्टेट ऑफ गोवा, अर्थात मराठी ही लँग्वेज तुमची असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्र सर्कलमध्ये अप्लाय करणार असाल आणि तुम्हाला कोकणी
असणे आवश्यक आहे किंवा कोकणी किंवा मराठी यापैकी कोणती असेल तरी तुम्ही गोवा या ठिकाणी सुद्धा यासाठी अप्लाय करू शकता। आता या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं असेल तर ॲप्लिकंट शुड हॅव स्टडीड अँड पास मराठी लँग्वेज 10वी पर्यंत तुम्ही शिकलेले असणे आवश्यक आहे। गोव्यासाठी अप्लाय करणार असाल तर मित्रांनो तुम्हाला 10वी मध्ये कोकणी और मराठी लँग्वेज असणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितले। अर्थात मराठी लँग्वेज बेस आहे, जर तुमच्याकडे हे असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर नॉलेज ऑफ वर्किंग ऑन कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे। कॅन्डिडेट विल हॅव टू क्वालिफाय पेपर, तुमची एक क्वालिफाईंग टेस्ट होईल ज्यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। स्किल टेस्ट असेल डेटा एंट्रीची कॉम्प्युटरवर, हे आहे पहिल्या 2 पदांसाठी क्वालिफिकेशन। त्यानंतर मित्रांनो जे दुसरं पद आहे त्यासाठी बघा मल्टीटास्किंग स्टाफसाठी 10वी उत्तीर्ण बेस क्वालिफिकेशन तुमचं त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे, 10th पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर सिलेक्शन इन महाराष्ट्र स्टेटसाठी ॲप्लिकंट शुड हॅव स्टडीड अँड पास मराठी लँग्वेज, 10वी पर्यंत तुमचं मराठी असणे आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये अप्लाय करण्यासाठी। गोव्यामध्ये जर अप्लाय करणार असेल आणि तुमच्याकडे मराठी किंवा कोकणी असेल भाषा नॉलेज तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। प्लस तुमच्याकडे नॉलेज ऑफ वर्किंग ऑन कॉम्प्युटरवर तुमचं काम करण्याचे त्या ठिकाणी नॉलेज असणे आवश्यक आहे, संगणकाचे ज्ञान। अर्थात हे क्वालिफाईंग टेस्ट आहे फक्त मित्रांनो, तुमच्याकडे टायपिंग स्किल असं त्यांनी स्पेसिफिक मागितलेलं नाही, फक्त तुमच्याकडे क्वालिफाईंग जे टेस्टसाठी रिक्वायरमेंट आहे तितकंच नॉलेज असणे आवश्यक आहे। हे होतं क्वालिफिकेशन मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन। त्यानंतर मुव्हिंग आहे पॅटर्न अँड सिलेबस ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकारे होणार आहे ते आपण बघूया। यामध्ये बघा पॅटर्न अँड सिलेबस तुम्हाला ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये सुद्धा मिळून जाईल। त्यामध्ये बघा पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी जे असणार आहे ते 12th स्टँडर्डचा आणि 10th स्टँडर्डचा तुमच्याकडे लेवल या ठिकाणी असणार आहे। पोस्टमन मेलगार्डला 12वीची लेवल असेल एक्झामची, तर मल्टीटास्किंग स्टाफला 10वीची लेवल असणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन तुमची एक्झामिनेशन असणार आहे, विल बी कंडक्टेड डिफरंट डेट्सवर असणार आहे। त्यामुळे तुम्ही जर दोन्ही पदांसाठी अर्ज करणार असाल तर या ठिकाणी करू शकता। अर्थात दोन्ही म्हणजे पोस्टमन मेलगार्ड हे आपण एक पद धरलेलं आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफ हे दुसरं पद धरलेलं आहे। त्यामुळे पहिल्या पदांसाठी जर अप्लाय करणार असाल किंवा दोन्ही पदांसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर या ठिकाणी करू शकता। तुमच्या एक्झाम ज्या आहेत त्या डिफरंट डेट्सवर येणार आहेत। यासाठी बघा पॅटर्न ऑफ एक्झामिनेशनचा कशा प्रकारे आहे त्यानुसार कॉम्पिटिटिव्ह और क्वालिफाईंग तुमची डिस्क्रिप्शन टेस्ट असणार आहे। त्यामध्ये बघा कॉम्पिटिटिव्ह ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, पेपर 1 असेल। त्यानंतर पेपर 2 जो असणार आहे तो लोकल लँग्वेज टेस्ट, या ठिकाणी तुमची मराठी किंवा कोकणी लँग्वेज असेल तर त्याची टेस्ट होईल। आणि पेपर 3 डेटा एंट्री स्किल असणार आहे, फक्त क्वालिफाईंग आहेत। तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते पहिल्या पेपरवर या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे। यामध्ये पहिला पेपर MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा असणार आहे, दुसरा जो पेपर आहे तो MCQ प्लस सब्जेक्टिव्ह असणार आहे आणि तिसरा जो असणार आहे तो कॉम्प्युटर तुमची टेस्ट असणार आहे। यामध्ये बघा मार्क्स पहिल्या पेपरसाठी 100 मार्क्स आहेत, दुसऱ्यासाठी 60 आणि तिसऱ्यासाठी 40। अर्थात दुसरा आणि तिसरा तुम्हाला कन्सिडर करायचं नाही, त्यामध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे। टाइम बघा 90 मिनिटे, 45 मिनिटे आणि 20 मिनिटे तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पेपरसाठी मिळत आहेत। कोणती लँग्वेज आहे बघा क्वेश्चन पेपर तुमचं आन्सर करण्याची, इंग्लिश, हिंदी अँड रिस्पेक्टिव्ह लोकल लँग्वेज अर्थात मराठी लँग्वेज या ठिकाणी येईल, इंग्लिश टू लोकल लँग्वेज अँड व्हॉइस वर्सा या ठिकाणी येईल आणि इंग्लिश लँग्वेज असणार आहे तिसऱ्या पेपरसाठी। लँग्वेज ऑफ आन्सर पेपर नॉट ॲप्लिकेबल आहे, काही तुम्हाला त्यावर लक्ष देण्याची गरज नाही आहे। तुम्ही त्यानुसार अप्लाय जे क्वेश्चन पेपर असेल त्यानुसार तुमचे MCQ असल्यामुळे त्यामुळे तिथे फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। अर्थात पेपर 3 साठी मात्र जे तुमची लँग्वेज ऑफ आन्सर असणार आहे ती इंग्लिश या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी क्वालिफाईंग मार्क्स त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले कॅटेगरी वाईज, तेही तुम्ही चेक करू शकता। त्याचबरोबर इथे त्यांनी मार्क्स सेम इन पेपर 1 साठी किंवा तिसऱ्या पेपरसाठी सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत, तेही तुम्ही चेक करू शकता। पेपर 1, 2 साठी सेम क्वालिफाईंग मार्क्स आहेत कॅटेगरी वाईज, पेपर 3 साठी डिफरंट क्वालिफाईंग मार्क्स या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत। त्यानंतर यासाठी मित्रांनो सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन कोठे कोठे असणार आहेत बघा महाराष्ट्रामध्ये, त्यानुसार अहमदनगर असेल, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई सिटी, मुंबई सबअर्बन, नागपूर, नांदेड, नाशिक, पालघर, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ आणि गोवा या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। तुम्हाला कोणतेही 2 प्रेफरन्स या ठिकाणी देता येतील। या ठिकाणी कोड जो आहे तो महत्त्वाचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी कोड मेन्शन करावा लागणार आहे असं शक्यता आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो एज लिमिट सर्वात महत्त्वाची गोष्ट कशा प्रकारे आहे बघा, एज लिमिट फॉर द पोस्ट ऑफ पोस्टमन मेलगार्डसाठी 18 ते 27 वर्षे ओपन, OBC ओपनला। त्यानंतर एज लिमिट फॉर द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफना 18 ते 25 वर्षे एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल ज्यामध्ये SC ST 5 वर्षे सूट मिळत आहे, पहिल्या पदासाठी दुसऱ्या पदासाठी सेमच क्रायटेरिया, OBCला 3 इयर्सचं रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे, PWD अनरिझर्वला 10 इयर्स, PWD SC ST 15 इयर्स, PWD OBCला 13 इयर्स,
त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस 3 इयर्सचं रिलॅक्सेशन या ठिकाणी त्यांनी जे आहे ते रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि एक्झामिनेशन फीची कॉस्ट कशा प्रकारे असेल बघा. त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. तुम्ही सेपरेट जर एक्झाम दोन्हीसाठी अप्लाय करणार असाल तर तरी करू शकता. पोस्टमन मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी 100 रुपये आहे. त्याचबरोबर एक्झामिनेशन फी जी असणार आहे ती 400 रुपये या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. अर्थात जर तुम्ही फिमेल कॅटेगरीमध्ये असाल, ट्रान्स वुमन असाल किंवा SC ST ॲप्लिकंट असाल तर तुम्हाला ही एक्झामिनेशन फी द्यायची गरज नाही, फक्त तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायची गरज आहे. त्यानुसार त्यांनी एक चार्ट दिला आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. पोस्टमन मेल गार्ड यासाठी UR EWS OBCला 500 रुपये फॉर्म पे आहे. SC STला 100, PWला 100 आणि फिमेल ट्रान्स वुमनला 100 या ठिकाणी फी त्यांनी आकारलेली आहे. MTSला 500 रुपये, UR EWS OBCला, SCला 100, STला 100, PWD आणि फिमेल ट्रान्स वुमनला 100 फी या ठिकाणी अप्लाय करणार आहे. जर तुम्ही दोन्ही पदांसाठी अर्ज करणार असाल तर करू शकता. तुम्हाला दोन्ही पदांसाठी सेपरेट फी भरावी लागेल, ज्यामध्ये 1000 रुपये होईल UR EWS OBCला, 200 रुपये SC STला, PWD आणि फिमेल ट्रान्स वुमन कॅन्डिडेटला होणार आहे. अर्थात या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. याबाबत मित्रांनो अनेक तुमचे डाऊट असतील. शक्यता असणार आहे की अनेक दिवसानंतर महत्त्वाची भरती असल्यामुळे तुम्हाला डाऊट्स क्लिअर केल्यानंतरच ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी सुरुवात करायची किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचे आहेत. तारीख भरपूर आहे मित्रांनो, डेट्स अवेलेबल आहेत तुमच्याकडे ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या. संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या काय ज्या डाऊट्स असतील त्या एक वेळ तुम्ही emahajobcom या वेबसाईटवर व्हिजिट करून नोटिफिकेशन डाउनलोड करून क्लिअर करू शकता. नाही क्लिअर होत असतील तर तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अर्थात यानंतर आपण सिलेबसवर डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत. त्याची माहिती तुम्हाला मी सिलेबस कशा प्रकारे आहे किंवा एक्झामिनेशन तुमची डिटेलमध्ये एक सेपरेट व्हिडिओ त्यावर करणार आहे आणि तुमच्या कमेंट जे असतील त्यावर सुद्धा लवकरच व्हिडिओ मी करू इच्छितो. अर्थात त्याबाबत तुम्हाला जर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करून ठेवू शकता. एक चांगली ओव्हरऑल संधी आहे, तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करून तयारी करू शकता. याबाबत काय डाऊट असतील सांगितल्याप्रमाणे कमेंट करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा. यापुढे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओज आमच्या चॅनलमार्फत मिळत राहतील. धन्यवाद.